शिरोळ तालुक्यातील दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत आलास व बुबनाळ परिसरातील भेसळ माफिया निसटले आहेत. सर्व संशयित ठिकाणावर एकाच वेळी समन्वयक धाडी टाकण्याऐवजी अकिवाट व अब्दुल्लाट येथील उत्पादन केंद्रात कारवाई झाल्याने खरे भेसळ व्यावसायिक सावध होऊन त्यांनी आपला माल व साहित्य अन्यत्र हलवत कारवाईतून निसटले आहेत. लेलँड, टाटा टेम्पो व छोटा हत्ती वाहनाच्या माध्यमातून हा माल फ्रीजसह लगतच्या कर्नाटक राज्यातील जुगुळ परिसरात नातेवाईक व परिचितांच्या ठिकाणी हलवण्यात आले. तालुक्यातील आलास, बुबनाळ, औरवाड, गणेशवाडी, अकिवाट व अब्दुल्लाट परिसरात दूध, पावडर व इतर घटकांचा वापर करून खवा, बासुंदी व रबडीसारख्या पदार्थाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. दरम्यान धाडीची माहिती मिळाल्यानंतर काही संशयित उत्पादन केंद्रावर गेल्या 2 दिवसापासून उत्पादन बंद ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे कारवाईची माहिती संबंधितांपर्यंत कशी पोहोचली याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्व संशयित ठिकाणी एकाच वेळी छापेमारी झाली असती तर भेसळीच्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होऊ शकला असता. मात्र टप्प्याटप्प्याने झालेल्या कारवाईमुळे पुरावे नष्ट करणे, माल अन्यत्र हलवणे आणि तपासातून बचाव करण्यासाठी संबंधितांना वेळ मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार.